हॅलो नमस्कार, मोना लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी स्पेशल असं जेवण बनवणार आहे, ते म्हणजे माझ्या वडिलांसाठी। त्यांची ॲनिव्हर्सरी होती, तर ते नाईटला होते, त्यामुळे मला काही जेवण बनवता आलं नाही त्यांना। तर मी त्यांना सकाळी म्हटलं की मी तुम्हाला मस्त आज श्रीखंड पुरीचं बेत बनवते, तर ते बोलले चालेल म्हणून। आणि मम्मी तर नव्हती, मम्मी गेलेली होती बहिणीकडे, त्यामुळे मग मम्मीचं तर राहूनच गेलं। तर हे बघा, मी डाळ भात श्रीखंड पुरी आणि भाजीला काय नव्हतं, त्यामुळे मग भेंडीचीच भाजी बनवली। त्यांना आवडते भेंडीची भाजी, तर असा डाळ भातचा मी मस्त बेत केला होता। कधीतरी असा बेत सुखावणारा असतो, तर मी असं पटापट भेंडीची भाजी वगैरे कापली, डाळीला फोडणी वगैरे दिली, डाळ झाली होती, भात पण दुसऱ्या याच्यामध्ये लावला होता, भात पण झाला होता। पुरींच्या पिठामध्ये ओवा टाकला ना खूप छान लागतं। उन्हाळा एवढा ना, तर पाणी पीत पीत जेवण बनवावं लागतं। तर श्रीखंड आणलं होतं, तर मी आता भेंडीच्या भाजीला फोडणी देते। तर फोडणीसाठी जिरे, राई, मिरची, लसूण टाकून भेंडीची भाजी आपली टाकली। भेंडीची भाजी होता मस्त पुऱ्या लाटल्या, गरम तेलामध्ये मस्त मीठ टाकल्या, तर अशा मस्त अशा फुलत होत्या पुऱ्या। त्यामुळे कणिक जर चांगली अशी कडक मळली ना, तर नक्कीच अशा तुमच्या पुऱ्या फुलतील। तर तुमच्या पण अशा पुऱ्या फुलतात का, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर ह्या पुऱ्या अशा तयार झाल्या आणि मी पप्पासाठी असं मस्त ताट सजवला, पण पप्पाचा फोन आला की मी आता जेवणार नाही, मी नंतर खाणार म्हणून। थोडी नाराज झाली की बाबा आपण एवढं सगळं बनवलं आणि पप्पा बोलले की नंतर खाणार, पण नंतर विचार केला ठीक आहे नंतर तर खातील। अरे ये क्या हो गया बाबू मोशाय, तो इसलिए हमने ही उसको खा लिया। हा ट्रायपॉड मी यूज़ करते आणि व्हिडिओ बघता बघता प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। थँक्यू।